पती आणि पत्नीमध्ये लहान मोठ्या कारणावरून भांडणे होत असतात, परंतु अशा प्रकारच्या क्षुल्लक गोष्टीवरून गैरसमज वाढून किंवा इतर काही गोष्टीच्या आहारी जाऊन वाद एवढे विकोपाला जातात की पती किंवा पत्नी आपल्या जोडीदारापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतात. अशा प्रकारे वादविवाद विकोपाला जाऊन पत्नी पतीचे राहते घर सोडून माहेरी निघून जाते किंवा पती पत्नीचा सांभाळ करण्यास किंवा सोबत राहण्यास नकार देतो. पत्नीने वैवाहिक जीवनाचा त्याग केलेला असेल किंवा पतीने वैवाहिक जीवनाचा त्याग केलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये कोणकोणते कायदेशीर पर्याय उपलब्ध असतात याविषयीची माहिती असणे आवश्यक असते. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट रविराज मोरे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयीची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. जसे की पत्नी माहेरी निघून गेलेली असेल आणि नांदण्यासाठी येत नसेल तर पती काय करू शकतो किंवा पती नांदवत नसेल तर पत्नी काय करू शकते. त्याचबरोबर रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स म्हणजे काय, याविषयीची कायदेशीर तरतूद काय आहे आणि न्यायालयाने दिलेला नांदण्यासाठीचा आदेश हा बंधनकारक असतो का, याविषयीची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. कायदेविषयक माहितीचे व्हिडिओज मराठीमध्ये पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हिंदू विवाह कायदा हा जैन, शीख, बौद्ध आणि हिंदू या धर्मातील लोकांना लागू आहे. हिंदू विवाह कायद्याच्या कलम 2 मध्ये हिंदूंची सर्वसमावेशक व्याख्या दिलेली आहे. हिंदू विवाह पद्धतीनुसार सर्व रीतिरिवाजांचे पालन करून पूर्ण आयुष्य सोबत राहण्याचे एकमेकांना आश्वासन देऊन जोडपे विवाह करून नवीन आयुष्याला सुरुवात करते. परंतु काही कालावधीतच दोघांच्या विचारसरणीमध्ये भिन्नता असल्याने किंवा आर्थिक असमानता, वैचारिक मतभेद, परस्पर विरोधी जीवनशैली, सोशल मीडियाचा अतिवापर यासारख्या असंख्य लहान मोठ्या कारणामुळे वाद विकोपाला जातात. अशा प्रकारे जर पत्नी पतीचे राहते घर सोडून माहेरी निघून गेलेली असेल तर पती पत्नीला कायदेशीररित्या परत नांदायला बोलवण्यासाठी न्यायालयामध्ये हिंदू विवाह कायदा कलम 9 नुसार रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स म्हणजेच विवाह हक्काची पुनर्स्थापना करण्यासाठीचा अर्ज दाखल करू शकतो. जर पती पत्नीला नांदवत नसेल तर पत्नी हिंदू विवाह कायद्याच्या कलम 9 नुसार विवाह हक्काची पुनर्स्थापना करण्यासाठीचा अर्ज न्यायालयामध्ये दाखल करू शकते. तर अशा प्रकारे हिंदू विवाह कायद्याच्या कलम 9 नुसार विवाह हक्काच्या पुनर्स्थापनेसाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केल्यानंतर त्या जोडीदाराच्या न नांदण्याच्या कारणाची शहानिशा केली जाते, समुपदेशनही केले जाते. पती किंवा पत्नी कोणतेही ठोस कारण नसताना एकत्र नांदण्यास नकार देत असल्यास न्यायालय वैवाहिक जीवनाचा त्याग केलेला पती किंवा पत्नीला नांदण्यासाठीचा आदेश पारित करते. परंतु जर पती किंवा पत्नीचे एकत्र न येण्याचे कारण हे पती किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध किंवा मानसिक छळ, शारीरिक छळ असल्यास न्यायालय विवाह हक्काच्या पुनर्स्थापनेचा अर्ज नामंजूर करते. जर न्यायालयाने एकत्र नांदण्याचा आदेश दिलेला असेल तर तो आदेश हा पती किंवा पत्नीवरती नांदायला जावे म्हणून बंधनकारक नसतो. म्हणजेच अशा प्रकारचा न्यायालयाचा आदेश हा विवाहित जोडीदाराबरोबर राहण्याची सक्ती करू शकत नाही. न्यायालयाने नांदण्यासाठीचा आदेश पारित करून 1 वर्ष झाल्यानंतरही जर पत्नी नांदायला येत नसेल किंवा पती नांदवत नसेल तर आपल्या न नांदणाऱ्या जोडीदाराने न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता कोणतेही ठोस कारण घडले नसूनही वैवाहिक जीवनाचा त्याग केल्याचे कारण देऊन घटस्फोट मिळवण्यासाठीचा अर्ज दाखल करून घटस्फोट घेता येऊ शकतो. हिंदू विवाह कायद्याच्या सेक्शन 9 नुसार नांदण्यासाठीचा अर्ज न्यायालयामध्ये दाखल करण्याआधी वैवाहिक जीवनाचा त्याग केलेल्या पती किंवा पत्नीला वकिलामार्फत नोटीस पाठवावी लागते. जर नोटीस पाठवून सुद्धा पती किंवा पत्नी नांदण्यासाठी तयार होत नसेल तर न्यायालयामध्ये हिंदू विवाह कायदा सेक्शन 9 प्रमाणे अर्ज दाखल करावा लागतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विवाह हक्काच्या पुनर्स्थापनेबद्दलची माहिती पाहिली. कायदेविषयक माहितीचे व्हिडिओज मराठीमध्ये पाहण्यासाठी कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.